नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जीवन प्रवाह या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण एका अतिशय गूढ आणि प्रसिद्ध वाक्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर ते वाक्य आहे, ॲज अबाव सो बिलो, ॲज विदिन सो विदाउट. हे वाक्य हजारो वर्षांपूर्वीच्या एमरल्ड टॅब्लेटमध्ये आढळते. पण याचा खरा अर्थ काय आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनात याचा उपयोग कसा होऊ शकतो, तर चला समजून घेऊया. ॲज अबाव सो बिलो म्हणजे काय? तर याचा साधा अर्थ असा आहे की जसे वर तसे खाली, जसे आत तसे बाहेर. म्हणजेच विश्वात जे नियम कार्य करतात तेच नियम आपल्या जीवनातही कार्य करतात. आपल्या बाह्य जगात जे दिसते त्याची सुरुवात अनेकदा आपल्या अंतर्मनातून होते. ॲज विदिन सो विदाउट. आपल्या मनात सतत भीती, शंका आणि नकारात्मक विचार असतील तर ते आपल्या कृतींमध्ये आणि आपल्या नातेसंबंधांमध्ये दिसून येतात. पण जर आपल्या मनात आत्मविश्वास, कृतज्ञता आणि सकारात्मकता असेल तर जीवनातील अनुभवही वेगळे होतात. म्हणूनच हे तत्व सांगते, तुमचे अंतर्मन बदला, बाह्य जग आपोआप बदलू लागेल. आता जीवनातील उदाहरण बघू. समजा दोन व्यक्ती एकाच परिस्थितीत आहेत. पहिली व्यक्ती ही प्रत्येक अडचणीत संधी शोधते, तर दुसरी व्यक्ती प्रत्येक संधीत अडचण शोधते. परिस्थिती सारखी असली तरी अनुभव मात्र वेगळे असतात. कारण फरक हा बाहेर नसतो मित्रांनो, तर हा आतमध्ये असतो. या तत्वाचा आता दैनंदिन जीवनात आपण कसा उपयोग करू हे बघूया. 1. नेहमी सकारात्मक विचारांची सवय. दररोज सकाळी स्वतःला सकारात्मक वाक्य सांगा. उदाहरणार्थ, मी सक्षम आहे, मी योग्य दिशेने पुढे जात आहे. 2. नेहमी कृतज्ञता व्यक्त करा. दररोज 3 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात. यामुळे तुमच्या मनाची ऊर्जा बदलते. 3. स्वतःकडे प्रामाणिकपणे पहा. जर जीवनात वारंवार एखादी समस्या येत असेल तर स्वतःला विचारा की यातून मला काय शिकायचे आहे. 4. ध्यान आणि आत्मनिरीक्षण. दररोज 10 मिनिटे शांत बसा. स्वतःच्या विचारांचे निरीक्षण करा. तुमच्या मनात कुठल्या प्रकारचे विचार येतात त्याचे निरीक्षण करा. मन शांत झाल्यावर अनेक गोष्टी स्पष्ट दिसू लागतात. आता यातून निष्कर्ष काय निघतो, तर ॲज अबाव सो बिलो हे फक्त एक गूढ वाक्य नाही, तर ते आपल्याला आठवण करून देते की आपल्या जीवनातील मोठे बदल हे बाहेरून नव्हे तर आपल्या आतमधून सुरू होतात. जेव्हा आपण आपले विचार, भावना आणि दृष्टिकोन बदलतो तेव्हा हळूहळू आपले जगही बदलू लागते. म्हणूनच आजपासून स्वतःला विचारा, मी माझ्या अंतर्मनात काय निर्माण करत आहे. कारण जसे आत तसेच बाहेर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.